नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विकी आयरे, वेलकम सीड्स प्रतिनिधी। आज आपण आलोय गणोरी या गावात। तर आपल्या शेतकरी मित्रांनी वेलकम सीडची रुस्तम 909 या व्हरायटीची लागवड केलेली आहे। तर व्हरायटी कशी राहिली त्याबद्दल शेतकरी मित्रांसोबत संवाद साधूया। दादा नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? माझं नाव अजय विठ्ठल करडे, गाव गणोरी, तालुका फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। बरं दादा, आपण ही कोणती व्हरायटी लागवड केलेली आहे? वेलकम सीड्स 909 रुस्तम। रुस्तम किती क्षेत्र लागवड केलेलं आहे? 1 एकर। 1 एकर। लागवड दिनांक सांगता येईल? 25 जानेवारी 2025। 2025। बरं, आपण लागवड केल्यापासून साधारण किती दिवसात आपल्या हार्वेस्टिंगला आली? 70-75 दिवसात ही पहिली हार्वेस्टिंग झाली। 70-75 दिवसात पहिली हार्वेस्टिंग झाली। पहिल्या हार्वेस्टिंग मध्ये किती माल निघाला? साधारण आमची जे जाळी राहते ती 50 जाळी माल निघाला। 50 जाळीमध्ये माल निघाला। फळाची साईज वगैरे कशी काय आहे? साईज 1.5 किलो पर्यंत। 1.5 किलो पर्यंत साईज बनते। फळाचा आकार, कलर एकदम हे म्हणजे ना पानाने झाकलेला आहे। पूर्ण गड्डा असा पानाने झाकलेला परिपूर्ण आहे, त्यामुळे एकदम पांढरा शुभ्र गट्टा आहे। पाल्याने परिपूर्ण गट्टा झाकलेला आहे, त्यामुळे गट्ट्याचा कलर आणि साईज एक चांगली। बरं, आपण जी व्हरायटी लागवड केली त्याबद्दल आपण समाधानी आहात? हो, समाधानी। बाकी शेतकरी मित्रांना आपण व्हरायटी बद्दल काय सांगू इच्छिता? ही व्हरायटी ना एकदम एवढे टेम्परेचर मध्ये पण एकदम पांढरा शुभ्र गट्टा आला। माझं म्हणणं आहे शेतकऱ्यांनी हीच व्हरायटीची निवड करावी, हीच व्हरायटी लावावी। आपण या अगोदर बाकीच्या कंपनीची बी व्हरायटी लागवड केली होती, त्या व्हरायटीत आणि या व्हरायटीत तुम्हाला फरक जाणवला? भरपूर डिफरंट जाणवला। समाधानी आहात आपण व्हरायटी बद्दल? पुढच्या वर्षी नक्की लागवड करणार आहे? बाकी शेतकरी मित्रांना लागवड करायला सांगणार आहे? हो, बिलकुल। बरं दादा, त्यांनी जी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद।